नमस्कार मित्रमैत्रिणींनो, गुज मनाचे या चॅनलमध्ये मी आपले खूप स्वागत करते. व्हिडिओ यायला वेळ झाला त्याबद्दल क्षमस्व. आज आपण एका अशा गोष्टीवर बोलणार आहोत की जी आपल्या प्रत्येकाला पाहावयास मिळते, पण ती समजून घ्यायचा कोणीच प्रयत्न करत नाही. तर अशी कोणती गोष्ट आहे? तर स्त्रिया ज्या असतात ना, त्या स्त्रियांच्या मनाविषयी मी आज बोलणार आहे. स्त्रीचं मन हा विषय खूपच गहन आणि रोचक आहे, कारण यात भावनिक, मानसिक आणि सामाजिक असे सगळेच पैलू येतात. थोडक्यात सांगायचं तर स्त्रीचं मन म्हणजे भावनांचा महासागर आहे. म्हणजेच काय, त्या महासागरात प्रेम, ममता, काळजी, त्याग, राग, असुरक्षितता, आनंद, उत्साह सगळ्या भावना एकाच मनात असतात त्या स्त्रीच्या. आणि काय आहे, संवेदनशीलता व निरीक्षण शक्ती. ते स्त्रीचं मन लहान सहान गोष्टी लक्षात ठेवण्याची आणि त्यांचा भावनिक अर्थ समजून घेण्याची विलक्षण क्षमता त्यात असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुळवून घेण्याची ताकद. कितीही परिस्थिती बदलली तरी त्यात आपल्या स्वतःला सामावून घेणं. लग्नाच्या आधी माहेरच्या लोकांना, लग्नानंतर सासरच्या लोकांना. म्हणजेच काय, एकंदर जुळवून घेणे. सगळ्यात महत्वाचं सृजनशीलता. घर असो, काम असो किंवा नातं, त्यात काहीतरी नवीन आणि सुंदर घडवण्याची ओढ तिच्यात नेहमीच असते, नाही का? पुढचं, आतल्या आत संघर्ष. बाहेर हसतमुख राहून आतल्या आत विचार, शंका आणि काळजी यांचं ओझं उचलणं. नेहमी स्त्रीचं मन कोणत्या ना कोणत्या गोष्टीत, चिंतेत, काहीतरी काळजीत आणि काहीतरी भविष्याच्या चिंतेतच असतं. कारण तिला नेहमीच काळजी वाटत असते की कसं होईल, आपण हे कर्म केलंच पाहिजे, नाहीतर कसं होईल सगळं. पण ह्या सगळ्यात ना ती स्वतःकडं लक्षच देत नाही हो. तर ह्या संदर्भातली आपण एक मस्त कथा पाहणार आहोत. तर मी त्या व्हिडिओची लिंक खाली देतेच. तर प्रत्येकाने आपापल्या घरातल्या स्त्रियांना नक्की समजून घ्या बरं का. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.